हे गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता आम्ही बडनेरला पोहोचलेलो. बडनेरवरून आता अमरावती जाणार आहोत आणि बडनेर टू अमरावती जाणं हे आमच्यासाठी एक खूप मोठं चॅलेंज आहे. पण ते चॅलेंज काय आहे ते नंतर सांगणार आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आमची नवीन नवीन चॅलेंज राहते आणि चॅलेंज ह्या मॅडमने दिलेलं आहे. मॅडम पाहू शकते. आज तुम्हाला मी एक रील दाखवणार आहोत. तुम्ही त्याला पाहून घ्यायचं. त्या बाईची एक रील बनवली मी काल रात्री 12:30-1 वाजता. तर खूप हौशी कलाकार तर ते कशी कलावंत आहे ते मला त्याच्यामध्ये माहीत पडणार आहे. तर सध्या आता आपण नजारा पाहू शकतो. आता मला पहा चांगला आहे नजारा. चला बाय. तर असे गुरुसाठी खूप खेळणे आणले आणि तो खूप खुश झाला. आम्ही सकाळी आलो. सईसाठी पण आणले होते. गुरुसाठी आणल्यावर तर सईसाठी आणावंच लागते की नाही. तर गुरुला खूप आवडले. त्याचे गाड्या होत्या, बॅट बॉल, बास्केटबॉल, बंदूकची गोळी पण कशी मारायची आता तो पण तुम्हाला सांगणार आहे. कारण त्यानं त्या गोळ्या मारू त्या गोळ्या हारून टाकलेल्या आहे. तर गुरुला खूप आवडले खेळणे. आईलाही खूप आवडले. आई खेळली त्याच्यासोबत खेळणे. घे बापरे गुरुच्या गाड्या. वाव गुरु शिट्टी पण यायच्यात. तर चला सईला मी आता शाळेतून आणलं. मी गेली ती शाळेत तिला घ्यायसाठी आणि आता शाळेतून आल्यावर तिचं गिफ्ट राहिलं होतं ना. तसंही मी माहीत आहे का लोकलमध्ये आहे ना किचन विकायला आले होते हे असे. मग मी 25-25 रुपयाची एक किचन घेतली. हे अशी दूध द्या वो. हे माझ्या गाडीचं किचन आहे. लव हे मी कॉलेजमध्ये होते तेव्हापासूनच मला असे किचनची आवड आहे. यु नो आणि हे माझ्या सईचं किचन आहे. आणि सईसाठी अजून एक गिफ्ट आणलं आहे ना सई. गुरुसाठी तर दिले.
याची मजाच मजा आहे बाबा. तर आम्ही आता चाललो होतो गुरुला घ्यायसाठी माझ्या मम्मीकडे. तर आज माहिती आहे का इतकं थकलेलो आम्ही. मी तशीच झोपली अदर सईला शाळेतून घेऊन आली आणि सईला म्हटलं दे ग थोडीशी उशी दे. उशी दिली. एक पिक्चर लावला मस्त. पिक्चर तर राहिला आता गेला गड्ड्यात. मी अशीच झोपली. हा आहे की नाही. आणि हे मग हे बाहेर बसले आणि हे बसले सोफ्यावरच लुडकले आणि जसं थकलेलं होतं. आता उठली. आता घेऊन घ्यायला चालली. तर आमच्या इकडे विदर्भाचा राजा आज विसर्जन आहे. त्याची खूप गर्दी आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला दुसऱ्या रोडने यावं लागून राहिलं. ॲक्च्युली जो पूल होता की नाही पुलावरून यायचे ते गणपती बाप्पा. तर तो पूल आता तुटणार आहे म्हणते जिथे माझ्या मम्मीचं घर आहे. म्हणून यंदा त्या पुलावरून नेत नाही आहे गणपती. पूल असा कमजोर झाला म्हणते. खचणार आहे असं तसं अमकं चालू आहे. खरं काय खोटं काय ते येईलच माहिती आहे. पण बंद आहे ते पूल. तर त्याच्यामुळं आता आम्ही ह्या साईडनं चाललो गुरुला आणण्यासाठी. तर आज मी म्हटलं आज स्विमिंगला जातो थोडीशी फ्रेश होतो. हे नाही म्हणते मला जाऊ नको. पण मी जातो सर थोडीशी फ्रेश होऊन येतो. पण ते फॅमिली टाइम मध्ये झाले बरोबर नाही. फॅमिली सध्या पाणी पण चालू आहे. अरे स्विमिंगची मजा पाण्यात असते. ते वरून पाणी पूर्ण पाणीच पाणी. माहित आहे का तुम्हाला जेव्हा कोचिंगच्या वेळेसच छान स्विमिंग होते. मला तर स्विमिंग येते फक्त थोडं म्हणजे एकदम प्रॉपर नाही येत. पण मी आता जातो पोहतो मी आता. पण आहे की नाही फॅमिली टाईममध्ये की नाही होत नाही स्विमिंग. ते कसं सगळी फॅमिली होतं. ते माणसंही राहते पोरंही राहते चांगले लागत. तर आपल्या कोचिंग टाईममध्ये पूर्ण लेडीज असते. मग कसं आपण भर छान हे करतो. हे गुरुची सईची शाळा आहे आणि काहीतरी रिनोव्हेशनचं चालू आहे. गेट बनवणं चालू आहे. आज गुरुला शाळेत पाठवलं नाही. ॲक्च्युली जेव्हा आम्ही आले तेव्हाच गुरुची तब्येत खराब होती. त्यालाही ना लहानपणापासून कफचा त्रास आहे. त्याला ते सर्दी झाली खोकला झाला. मग पहिले सर्दी झाली औषध दिली. मग बरं वाटलं तर मग खोकला झाला. मग अजून ड्रॉप मारला. मग परत स्कूलमध्ये नेलं. खोकला कमी झाला तर परत उसळला. मग डॉक्टर म्हणे थोडं थांबूनच द्या म्हणे याचं क्लिअर होईपर्यंत. तसंही म्हणे व्हायरल आहे. आणि मग काय आम्ही मुंबई गेलो. तर आता उद्यापासून तो शाळेत जाणार रेग्युलर. आणि आता त्याचा अभ्यास वगैरे घेणार. मजा येणार. आता हिचे पप्पा म्हणते नर्सरीत आहे जास्त त्याच्या डोक्यात ताण नको देऊ. करते म्हणते. हो करते. पण तरी तो लिहायला वगैरे बसला की मस्त लिहिते. का हो लिहायला बसला की स्वतःच लिहिते तो. नाही तर आपण हाती धरलं तर असंच हात ठेवते. असं आहे तो. तर चला आता आम्ही खूप असं वेगळ्याच रस्त्यावरून आलो. म्हणजे असं गर्दीतून आलो. म्हणजे असं चाळीतून आलो आम्ही रस्त्यानं समाधान नगरमधून. आहे की नाही. बाई दिसन बाई असून काय घरी बाई नाही आहे घरी आहे ना. माझी ननदबाई राहते एक चुलत ननदबाई इथं. तर आता आम्ही चाललो डेपो जवळून. चला. तर असा होता आजचा माझा छोटासा ब्लॉग. हा ब्लॉग राहिला तर अपलोड करायचा. तर कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.